नमस्कार मित्रांनो, सादर करत आहे कमळी. तुम्ही जर आजचा भाग बघितला तर फारच छान आहे. आता या भागामध्ये बघा, कमळी, ऋषी सर, तिच्या मैत्रिणी आणि निंगी हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसलेले असतात आणि चहा पिण्यासाठी बसलेले असताना ऋषी सर गालातल्या गालात असतात, गालातल्या गालात लाजत असतात आणि ऋषी आणि कमळी हे एकमेकांकडे टक लावून पाहत असतात. तेव्हा निंगी म्हणते, ऋषी सर, तुम्ही एकमेकांकडे का पाहत आहात? तुम्ही असे का लाजत आहात? तुम्ही असे का हसत आहात? तेव्हा तिच्या ज्या मैत्रिणी असतात दुसऱ्या निंगीसोबत, त्या म्हणतात, तुला माहीत आहे का, एकमेकांकडे पाहणे किंवा लाजणे म्हणजेच प्रेम होणे असा त्याचा अर्थ होतो. अगं ऋषी सर गालातल्या गालात मनातल्या मनात हसतायत, म्हणजे त्यांचं कोणावर तरी प्रेम झालेलं आहे किंवा प्रेम जडलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि कमळी हे सर्व ऐकत असते. तिला काही समजत नाही हे लोक काय म्हणतायत असं, कारण की कमळीच्या मनात तसं काहीच नसतं. आणि मग निंगी हसते, तिच्या मैत्रिणी हसतात आणि ऋषी सर आपला गपचूप ऐकत असतो. आता दुसऱ्या ठिकाणी काय होतं, घरी फोन येतो राजनला की तुमचे मुलीचे रेखाचित्र तयार झाले आहे, तुमच्या मुलीचे स्केच चित्र तयार झाले आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर हे शब्द ऐकल्यानंतर रागिनी फारच घाबरते आणि ती सुद्धा लक्ष ठेवते. तर राजन म्हणतात, ठीक आहे, मी उद्या स्केच घेण्यासाठी येतो आणि तुमचे पैसे पण सोबत आणतो. तेव्हा आता उद्या राजन सरना वाटतं की आपल्याला स्केच भेटणार, कारण की ते स्केच आईला दाखवायचं असतं. तेव्हा तो सांगतो, आईला फार आनंद होईल जर मी स्केच आईला आणून दाखवलं तर, कारण की तिला तिची मोठी नात भेटणार आहे आणि तिला फारच आनंद होणार आहे, असं राजन स्वतःशी बोलत असतो. आता उद्या काय होणार आहे की काय गेम होणार आहे, आता ही रागिनी आणि का हे खरंच स्केच आणायला जाऊ देतील का नाही, किंवा ते स्वतःच घेऊन येतील, किंवा ते डबल पैसे देऊन आणतील का, हे पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा कमळी. आजचा भाग फारच छान आहे. नवीन असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.